बघा बघा ह्याची मस्ती बघा 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 आमचा कलर मॅचिंग मॅचिंग. इथं काय घाण करू नको, चाल कामदार येतील त्या काम करायचं दिवसभर. अरे वा 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 वा, अरे टाकायला काय आत्याच्या घरात आला. आता मला चाय नाही दिली ना तरी रागवणार नाही, तशी मला सकाळी सकाळी चाय लागते इथं आल्यावर. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा, तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. 2 दिवस गावी येऊन घरी मदत केली. आता घराचं काम पाया पूर्ण होत आला आहे. फक्त आता ह्याच्यावर एक थर अजून झाला की पायाचं बांधकाम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढचं काम चालू होईल. हा दाखवतो तुम्हाला. हां, ही घराची पुढची बाजू आहे. हा अंगण आहे आणि हा घर. इकडं हॉल, हा बेडरूम, तिकडं पुढं किचन येईल, या बाजूला तिकडं कोपऱ्यात देवाची रूम. नंतर इकडं भविष्यात नंतर मग हे पूर्ण झाल्यानंतर पडवीचा विचार आहे. चला आता कामदार येतील 9:30 वाजता, तोपर्यंत टाईम आहे. अय पांड्या कुत्र्या इकडे, कामदार येईपर्यंत मी जाऊन येतो मधलेवाडीत. इकडे इकडे इकडे, काय काम नाही तुला सकाळी सकाळी? इथं काय घाण करू नको, चाल कामदार येतील त्यांना काम करायचं दिवसभर. इथं ठेवशील त्यांना प्रसाद टाकून. चल जा जा जा, ए उडी मार मार उडी मार उडी, शबास. चल, कामदार यायच्या आधी मी जाऊन येतो मधलेवाडीत. मधलेवाडीत जाणं आमचा नित्यक्रम आहे. सुट्टीत आला की मी नेहमी जातोच, कारण मधलेवाडीत माझ्या मामाचं पण घर आहे आणि आत्तेचं पण घर आहे, त्यामुळे दोन्ही घरात मला जायलाच लागतं. आणि माझं मुंबईचं काका काकी आलेत सुट्टीत गावाला, पण ते इकडे नाही आलेत कारण काम चालू आहे आणि खाली राहायची काय एवढी सगळ्यांची सोय नाही होणार, म्हणून आत्ते भावाकडे थांबलेत. तर त्यांना पण भेटून येतो, कारण मुंबईला निघायचं आज संध्याकाळी. चला, फणस किती लागला आहे बघूया. हाय, चला वाडीतनं बाहेर पडायचा झाला का फणसाजवळ यायचा, बाहेर पडायचा. सकाळचं 7:52 झालेत आणि 2 मिनटं मी शांत राहता. तुम्ही फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐका, मन एवढा मस्त खुश होतं ना, लय भारी वाटतं. काय समजले, ऐका. इकडे वडावर जास्त आहेत. हा वडाचा झाड आहे मोठा. दगडीतला आंब्याखाली बसलाय. लागलाय काय पण. आता मी मधलेवाडीत येऊन पोचलाय, म्हणजे मधलेवाडीतली घरं आता सुरू झाली. माझ्या घरातनं निघून सलग आपण चालू तर जास्तीत जास्त 10 मिनटात. म्हणजे माझ्या मामाचा आणि आत्याचं गाव माझ्या घरापासून 10 मिनटावर आहे. एकाच गावात बाजूच्या वाडीत फक्त दिलेली आहेत. जुनी नाती, गाडी घोड्याची काय सोय नाही, त्यामुळे चालत जवळ जाऊन जेवढा सोयी करतील तेवढे असायचे आहे ना. आता काय गाड्या काय नाही, विमानं काय नाही, रेल्वे काय, परदेशापर्यंत कुठं पण जाऊन तुम्ही आपला आयुष्याचा जोडीदार शोधू शकता. ही बघा, हो मधलेवाडी. आमच्याकडनं येताना इथून मधलेवाडीतली घरा सुरू होतात. जो कोंबडं पण वराटतायत एवढ्या उशिरा.
मी आता पोचला मामाच्या इथं. हा मोठा काजूचं झाड मामाचा आहे आणि हा घर आहे माझ्या मामाचा. आणि हो अजून एक सांगायचं राहिला तर मावशीन पण या बाजूलाच घर बांधलं आहे. माझी मोठी मावशी पण याच वाडीत दिलेली आहे. ही बघा हा मावशीचं घर आहे. आणि माझ्या आत्तेभावांचा ह्या पर्याच्या पहिलीकडं तिकडं आहे. तिकडे जाऊ आपण नंतर. हा समोर कौलाचं घर आहे ना खोपटीच्या मागं त्याच्या वर आहे. चला ओ मामी. अरे वा 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 वा. अरे टाकायला काय मला वाटलं आंब मामी हातात घेऊन माझी वाटच बघित होती की काय. हा बा कोकणी माणूस. मामीकडे आला पण घरात कोण नाही. माझं 3 मामी भाऊ आहेत तरी पण एक पण घरात नाही भेटला मला. दिदी हाय, दिदीचा मुलगा आहे, भाऊजी पण गेलेत अनिल सुनील बरोबर. मग आता तोपर्यंत मी मांजरा बरोबर खेळता कसा आहे मस्त क्यूट म्हण्या. इथं चाय बी पियाली. आता जाता आत्ते भावाकडं. फणसाचं काप्याचं गरज येतं ते खायला पण म्हटलं नको. सकाळी 8 वाजता खाल्लं. दिवसभर काम पण करायचं आहे, रात्री मुंबईला जायचा प्रवास पण आहे जो बातील. मस्त आहे ना मामे. मला एक मांजरू हवा आहे बाय. माझा घराचा काम पुरा झाला की एक मांजरू येणार मी तुझ्याकडनं. होता तू माझा परवा नेला पडवीतनच. जुन्या घरातला माझा मांजरू होता छोटा त्याला वाघा नेला परवा. आता राहतो त्या पडवीच्या इथे खाली डायरेक्ट कुंपण आहे ना. आता इथनंच नेन नवीन. चला आता दुसरीकडे जाऊ. चला कचरा काढते ना ताई. धूल आली सगळी तोंडावर. मामाच्या घरातून निघाला आता जायचा मावशीच्या घरात. आणि हे माझ्या मोठ्या मावशीचे माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा संजू दादा. आणि हां माझे मोठे बंधू बोरिवलीला असतात. आता सुट्टी झालीत. आता बघा मस्तपैकी पाणी भरायला चाललेत पाण्यावर. जा मग. हां मी वहिनीला वगैरे भेटून जातो. हा आहे मावशीचं घर. आणि हा कोण मुंबई घरी निघाला वाटतं. टाटा बाय बाय. चला आता दादांच्या घरात. अक्षय दादाची गाडी उभी आहे लालवाली. आणि हा आपल्या मंगई दादांचं घर. हे आत्तेचं घर. मंगई दादा आहेत आपल्या घराचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे. ओय राजा. राजा दरवाजात माझी वाटच बघतोय. ये 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 ये. अरे बाप रे बाप रे. राजा काका ना पहिला भेटतो. आपल्या तिकडे गेला पाहिजे. नमस्कार नमस्कार. काकाश्रींच्या चरणी प्रणाम. काय मग आत्याच्या घरात आला. आता मला चाय नाही दिली ना तरी रागावणार नाही. तशी मला सकाळी सकाळी चाय लागते इथं आल्यावर. पण हा रुकवाचा ताट भरून ठेवली नाही माझ्यासाठी. सुक्या चिंचा. वा 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 वा. बघा 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 बघा. वाट लावला ना माझ्या व्हिडिओची. वाट रात्री वाट चुकलंय. काय पोरांचं आहे. मस्त आहे. बघा बघा बघा. कालू म्हण्या. ए दे दे कालू बालूला. मस्त. तिकडे ठेवलं. गावाला प्रत्येक घरात व्हरायटी वाली मांजर आहेत. हा वाड्यावर ठेवला होता. बघा बघा आमचा कलर मॅचिंग मॅचिंग. राजाला दाखवला आल्याबरोबर. राजा दरवाजात उभा होता स्वागताला. आता ह्या काल्या मण्याला दाखवतो. राजा बोलत बापरे ह्याला सवय नाही. ह्याला जाऊ दे. नाही तो जाऊ दे.
राजा शेठ. आला कॅमेरा जवळ त्याला यायला पहिला पाहिजे. हा. लांब उभा राहून जरा फोटो बिटो काढून घ्यायचा तर नाही. या. जा तिकडं फोटो काढतो तुझं. या. अरे ये इथं थांब. राजा आला ना ती पळाली. आता बघ बाबू काढला. काढलं. काढला त्याचा फोटो काढला. मस्त आहे ग मांजरू. मी म्हटलं आपली कुठे आहेत सगळी भातकुंडा बिटकुंडा भातकुंडाने नाही राहिला. गेले. ए म्याव काय रे. आपल्या मांजरी आल्या आल्या ही काय आहे मग. मांजरं आपल्याकडे भरपूर आहेत. हे बघ ह्याचं नाव काय. ह्याचं नाव सिम्बा. सिम्बा. हा. ह्याचं नाव सिम्बा. आणि काव्या म्हणते अजून एक आहे त्याचं नाव आहे लारा. नंतर येईल दत्ता. मग वेस्ट इंडिजच्या की टीम येईल. दादांच्या परसवनात आंबा स्वतः पण नाही. गेल्या वर्षी ढेरा लागला होता जाम. हा ढेरा आंबा. पण ती ही बिटकी आहे ती काय यंदा लागली म्हणतात ती कुठं पडलेला दिसला नाही बघाय. शोधायला लागेल. आला 2 काका. सिम्बा आणि ही लारा. ही लारा काय. हा ही लारा ही गले आणि हा बॉय. मस्त मस्त मस्त. चला बघा ह्याची मस्ती बघा मंडळीनू. ही जी 2 मांजरा घेऊन उभी आहे छोटी मुलगी तिची ओळख करून देता कारण ती व्हिडिओमध्ये ओळख नाही केली म्हणून रागावले माझ्यावर. ही आहे माझी पुतणी काकांच्या मुलगीची म्हणजे माझ्या मनीषा ताईची मुलगी. ही भांडुपला राहते. जाम स्मार्ट आहे. अभ्यासात पण हुशार आहे आणि बोलण्यात पण. ही पण व्हिडिओ वगैरे बनवते. जाम भारी आहे ही पण. काव्या माने सावर्डे गाव. ओके ता बघा हा गपची इकडे आपलं काम आटपतंय तोपर्यंत. आता बघा कसा मस्त लपवील. आतमध्ये जरा ह्याला कॅमेरा तिथे आंबे ठेवले. होय काय बघतो. काढून दिसते. हा जरा ह्याचं काम दाखवतो. झाला. हा हे झाला 1 नंबर. सकाळचा झाला मस्त झाला. निधी पुरून झाला. हा सकाळचा निधी. बस 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 कोण नाही येणार एवढ्या जवळ. तिथं दुसरा खड्डा करतेस का आता. हा वाटतं. हा एक नवीन घर होतंय. हा पण आता आत्तेभावाचाच आहे. 3 माझा आत्तेभाव आहेत त्या जुन्या घरात. तिथला आता लहान आहेत दीपक दादा तर हा नवीन बांधतायत. आणि मजवीला आहेत तर सफालेला असतात तुकड कपड्याचं दुकान आहे तिकडे त्यांचा घर बी राहायचाच मोठा. चला आता आपण जाऊया घरात. मधल्या वेळेस आला का प्रत्येक घरात काही ना काहीतरी नातं आहे. चला मधल्या वेळी अख्खी जवळजवळ फिरून झाले. 9 वाजलं. आता गपचीप घर गाठूया. 9:30 वाजता आमदार काम सुरू करतील. सगळं पोचलं असतील. मला बाय पण आज पाऊस गडबड काय करायला. नमस्कार. चला चला वर चला मावलंगीत. आलो होतो इकडे सगळ्यांना भेटाया म्हटलं व्हिडिओ बनवूया. शुक्रवारी आलो होतो. शुक्रवारी आज संध्याकाळी जाणार परत. होय जरा आलो घराकडे बघायला म्हटलं. हा चला. खेळायला कुठं. वाडीची टीम टाकली नाही का. त्यांच्यासोबत गेलाय. हां ठीक आहे चला. चला आता अजून 10 मिनटं चालायचं आहे मग घरात पोचू. मस्त गार गार वारा लागतोय. ती मधली वेळ झाली मागं. हा चढ चढला ती सपाटी येतील. आम्ही चौकी म्हणतो. तिथनं पुढं भावलंगी व्हायला लागते. जमिनीची हद्द अजून पुढं आहे मधल्या वेळीतल्या लोकांची. आता हा व्हिडिओ पण इथं थांबवूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.
आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.